कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे सत्ताधारी नगरसेवक जे आहेत ते इंदौर दौऱ्यावरती गेलेले आहेत। हा अभ्यासपूर्ण दौरा असणार आहे। या दौऱ्यामध्ये कचऱ्याचं व्यवस्थापन असेल, शहरातील विविध घटकांचं वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण रस्ते असतील, वेगवेगळ्या ठिकाणं असतील, चौक असतील, यांचं सुशोभीकरण असेल, या सगळ्याच्या अभ्यास दौऱ्यासाठी खरं तर बदलापूर शहरातील अनेक सभापती असतील, नगरसेवक असतील, हे इंदौर दौऱ्याला गेलेले आहेत आणि यापूर्वी ते बारामती दौऱ्याला गेलेले। बारामतीचा संपूर्ण अभ्यास केल्याच्या नंतर आता इंदौर शहराचा अभ्यास करण्यासाठी सर्व नगरसेवक गेलेले आहेत। परंतु ते शासनाच्या पैशाने म्हणजे कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून ते गेलेले आहेत। तुम्हा आम्हा सर्व जनतेच्या पैशाच्या टॅक्स स्वरूपी जे आपण पैसे देतो त्या पैशांच्या माध्यमातून 20 लाख रुपये ते या संपूर्ण दौऱ्यासाठी पास झाल्याचं समजतंय आणि या संपूर्ण दौऱ्यासाठी 20 लाखाचा धनादेश घेऊन ते गेलेले आहेत। परंतु महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जाणं, शहराच्या विकासाच्या दृष्टीने अभ्यास करणं, शहरात नवनवीन प्रकल्प आणणं, प्रोजेक्ट आणणं महत्त्वाचं आहे। आणू द्या, शहराचा विकास होऊ द्या, शहराला दुबईसारखं बनवा, मोठं बनवा, स्मार्ट सिटी बनवा। परंतु या दौऱ्यामध्ये त्यांनी त्यांच्या कुटुंबियांनाही नेलेलं आहे आणि त्याच्यामुळे शहरामध्ये आपण जर पाहिलं तर एका नवीन वादाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। शहराच्या विकासाच्या दृष्टीने अभूतपूर्व वाटचाल करणारं हे बदलापूर शहर आपलं आहे। शहरात विकास होणं, शहराचं परिवर्तन होणं अत्यंत गरजेचं आहे। परंतु जो जनतेचा पैसा आहे तो जनतेच्याच कामाला आला पाहिजे अशी प्रामाणिक भावना तुम्हा आम्हा सर्वांची आहे। सुशिक्षितांचं शहर म्हणून बदलापूर शहराला ओळखलं जातं। मोठ्या प्रमाणात सुशिक्षित नागरिक या शहरामध्ये राहतात। परंतु असं होत असताना, एवढा संपूर्ण शहराचा विकास होत असताना आपण जर पाहिलं तर आज हा जो 4 दिवसीय 5 दिवसीय इंदौर दौरा झालेला आहे, या संपूर्ण दौऱ्यामध्ये आपण जर पाहतोय तर हे संपूर्ण नगरसेवकांसोबत त्यांचं कुटुंबीयही गेलेलं आहे। त्याचे छायाचित्र देखील आपल्यासमोर आलेले आहेत, ते देखील आपण पाहणार आहोत। या छायाचित्रामध्ये आपण जर पाहिलं तर माझा सहकार्य म्हणतो त्याला मी विनंती करेल, हे छायाचित्र दाखवावे। अनेक नगरसेवकांचे कुटुंबीयही या फोटोमध्ये आपल्याला या पाहायला मिळतात। त्यामुळे कुठेतरी आपण जर पाहिलं तर जो जनतेचा पैसा आहे, जो तुम्हा आम्हा सर्वांचा पैसा आहे, त्याचा अपव्यय होत नाही का असा प्रश्न जो आहे आणि यामुळे आपण जर पाहिलं तर एका नव्या वादाला जी आहे ती सुरुवात होती की काय असं म्हणावं लागेल। जेव्हा विरोधातले जे नगरसेवक आहेत त्यांच्याशी आम्ही संवाद साधला, रोहन पाटील यांच्याशी आम्ही बोललो, सोबतच वामन म्हात्रे जे शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत, माजी नगराध्यक्ष आहेत, यांच्याशी जेव्हा आम्ही संवाद साधला तेव्हा त्यांचं म्हणणं असं आहे की हे जे दौऱ्याला गेले ते आम्हाला सांगितलंच नाही। शिवसेनेचे 2 नगरसेविका महिला तिथे आहेत, परंतु जे बदलापूरचे शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की हा दौरा आम्हाला कल्पनाच नव्हती, मला माहीतच नव्हतं। रोहन पाटील जे नगरसेवक आहेत त्यांच्याशी जेव्हा मी संवाद साधला तेव्हा देखील त्यांनी सांगितलं मला देखील या दौऱ्याची कल्पना नव्हती। त्यामुळे आपण जर पाहिलं तर फक्त काही मोजक्या नगरसेवकांच्या कुटुंबाच्या टूरसाठी हा दौरा झाला की काय असा प्रश्न जो आहे तो निर्माण होतोय। अभ्यासासाठी गेले, शहराच्या विकासासाठी गेले, अनेक वेगवेगळे प्रकल्प ते आणतील, अनेक महत्त्वपूर्ण माहिती शहराच्या विकासाच्या दृष्टीने घेऊन येतील, ठीक आहे। परंतु कुटुंबियांना सोबत नेल्यामुळे आपण जर पाहिलं तर एक नवीन वाद जो आहे तो शहरामध्ये सुरू होतो की काय अशी शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही। परंतु आपण बघू शकतो महत्त्वपूर्ण हा दौरा त्यांचा जरी असला तरी या दौऱ्यामध्ये कुठेतरी कुटुंबियांना सोबत नेल्यामुळे जे आहे ते अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत। शहराच्या दृष्टीने अभूतपूर्व वाटचाल करणार आपलं शहर आहे, शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण हा दौरा जरी असला तरीही या दौऱ्यामध्ये जनतेचा पैसा तब्बल 20 लाख, छोटी अमाऊंट नाहीये, प्रचंड मोठी अमाऊंट आहे। 20 लाख रुपये संपूर्ण माणसाचं आयुष्य जातं, त्याची सेवानिवृत्ती होईपर्यंत संपूर्ण काबड कष्ट केल्याच्या नंतर एक 10 ते 15 लाखांची अमाऊंट त्या व्यक्तीच्या हातामध्ये जात असते। एकीकडे आपण जर पाहिलं तर टॅक्स जो विभाग आहे आपला त्याच्या माध्यमातून शहरामध्ये, कारण की तिजोरीमध्ये पैसे नाहीयेत असं म्हटलं जातंय, त्यामुळे शहरामध्ये जागोजागी बॅनर लावण्यात आलेले आहे। ज्यांनी थकबाकी ज्यांची बाकी आहे त्यांच्याकडनं पैसे वसूलण्यासाठी आपण जर पाहिलं तर कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून एक अनोखी शक्कल लावण्यात आलेली आहे। ज्यांनी टॅक्स भरलेला नाहीये त्यांची नावे जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे, बॅनर लावण्यात आलेले आहे। जर एकीकडे कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या तिजोरीमध्ये पैसे नसतील, जर बोंबाबोंब असेल पैशाची, तर दुसरीकडे एवढा पैशांचा अपव्यय का केला जातो हा प्रश्न जो आहे तो निर्माण होतोय। यापूर्वी जो आणखीन एक दौरा झाला, बारामती दौरा झाला, तिथेही अशाच प्रकारे जे आहे ते पैशांचा अपव्यय झाला की काय असा प्रश्न
पुन्हा एकदा निर्माण होते। परंतु आता आपण जर पाहिलं तर या इंदोर दौऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात नगरसेवक तर गेलेले आहेत, सोबतच त्यांचे कुटुंबीयही गेल्यामुळे आपण जर पाहिलं तर शहरातून मोठ्या प्रमाणात जी आहे ती नाराजी होताना आपल्याला पाहायला मिळते। या संपूर्ण प्रकाराविषयी आपल्याला काय वाटतं, आपली मतं, आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि बदलापूर शहरातली अशीच प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इन्स्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा। तसेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।